दीदी माझे क्वेश्चन घे ना एक्झाम साठी. एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. हा क्वेश्चन नाही येणार आहे, तो गेल्या वर्षी आला होता. दुसरा घे. व्हॉट आर द मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. ह्याच्यातला पहिला शब्द सांग ना, मग मी तुला सांगते आन्सर. तुला काहीच येत नाहीये, मग काय फेल होणार आणि पुन्हा एक्झाम द्यायची. एवढं काय त्यात. आव मला लागलंय दीदी. आता मी मम्मीला नाव सांगणार तुझं. तू कशाला मारलंस मला? मी काय केलेलं तुझं? तू ना मोठ्याने ओरडू नकोस, आई येईल. मी तुला मारलं, तू माझे केस ओढले, फिटामफिट झाली. तू बोलशील ते ऐकेन मी. शांत बस, ओरडू नकोस, समजलं? माझी फ्रेंड आहे ना राधिका, तिची दीदी किती चांगली आहे माहितीये का? ती मला चॉकलेट देते, ती आमच्यासोबत फिरायला पण येते, आणि मेन म्हणजे तुझ्यासारखी मारत नाही ती आम्हाला. काय नाटकं आहेत ह्या पोरीची. जा मग तू राधिकाच्या दीदी सोबतच राहा. घरी येतेस कशाला? तिकडेच थांब ना. हे बघ, तुझे केस ओढले ते असे हातात आले. ते राधिकाच्या दीदीचे असे नाहीये, तिचे असे लांब लांब केस आहेत. तुझ्यासारखे नाहीयेत. हे काय आहे? त्या राधिकाच्या दिदीचे पण केस गळत असतील. तू काय तिच्या घरी बघायला गेलीयस? हो मग, कालच मी राधिकाच्या घरी गेले होते. तिकडे मी बघितलं राधिकाची दीदी ट्राया यूज करते, त्यामुळे तिचा हेअरफॉल पूर्णपणे गेलाय. तू पण ट्रायाची फ्री हेअर टेस्ट घे, त्यामुळे तुला तुझ्या हेअरफॉलचं रिझन कळेल. आणि मग ट्राया तुला कस्टमाइज हेअर किट बनवून देईल. ते तू यूज करशील, मग तुझं हेअरफॉल पूर्णपणे थांबेल. आता मला राधिकाची दीदी पण सांगत होती की ती 3 मंथ्स यूज करते आणि तिचा हेअरफॉल पूर्णपणे गेलाय. तू यूज कर ना, तर लवकर टकली होशील, टकली. आता मला ट्रायाची टेस्ट द्यावी लागणार आहे. इथे तू माझा अभ्यास घेते की मी तुला शिकवते तेच कळत नाहीये मला. जास्त पुढे पुढे बोलू नकोस, अभ्यास कर. माझे केस येतील, तू फेल होशील.